पिंपरी चिंचवडमध्ये नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचा एक धक्कादायक प्रकार समोर आलाय। एक अल्पवयीन मुलगा शहरातल्या मुख्य मार्गावर रिक्षा चालवतानाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय। वाकड परिसरातल्या फनेक्स मॉल समोरच्या रस्त्यावरचा हा व्हिडिओ आहे अशी माहिती कळतेय आणि या व्हिडिओमध्ये एक 6-7 वर्षांचा मुलगा अगदी सुसाट रिक्षा चालवत आहे असं दिसतंय आणि त्याचे वडील मागच्या सीटवर बसलेले दिसून येतात। अपघात झाला तर याला जबाबदार कोण असा प्रश्न आता उपस्थित होतो आहे। पण पाहतोय व्यवस्थित रस्त्यावरून हा मुलगा रिक्षा चालवताना आपल्याला दिसतोय। रिक्षामध्ये मागे त्याचे वडील बसलेत। काय नेमकी सगळी घटना आहे जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी कैलासपुरी सध्या आपल्या बरोबर जोडले गेलेत। कैलास, पिंपरी चिंचवड मधला हा व्हिडिओ असल्याचं कळतंय। वाकड परिसरातला एका रस्त्यावर, मोठा रस्ता आहे, रहदारीचा रस्ता दिसतोय आणि एक लहान मुलगा रिक्षा चालवतानाचा हा व्हिडिओ व्हायरल झालाय। काय नेमकी या व्हिडिओबाबत आणखी माहिती कळतीये? हा जो व्हिडिओ आहे तो वाकडमधल्या एका सुप्रसिद्ध मॉलच्या परिसरामध्ये आहे। या ठिकाणी हा जो मुलगा आहे तो रिक्षा चालवताना आहे, तर त्याचे वडील जे आहेत ते मागे बसलेले दिसत आहेत। हा व्हिडिओ सध्या पिंपरी चिंचवडमध्ये सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालेला आहे। आता पोलीस या मुलावर नेमकी काय कारवाई करतात, या मुलाला रिक्षा कोणी चालवायला दिली आणि तो चालवण्यामागचं नेमकं काय कारण होतं, याचा पोलीस कशा पद्धतीने तपास करतात, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। मात्र ज्या पद्धतीनं रहदारीच्या रस्त्यावर हा लहान मुलगा रिक्षा चालवतोय, त्यामुळे त्याच्यासह इतर प्रवाशांच्या जीवितालाही मोठा धोका जो आहे तो निर्माण झालेला होता। त्यामुळे यावर कारवाई व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे। निश्चितच अत्यंत जीवाशी, खरं तर जो सामान्य माणूस रस्त्यावरून चाललाय त्याच्या जीवाशी हा खेळ होऊ शकतो। अर्थातच आता यावर काय नेमकी कारवाई होती हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी कैलासपुरी आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते।